गुड मॉर्निंग जैसलमेर. आपल्या टूर मॅनेजरकडून गुड मॉर्निंग ऐकून आणि महाशिवरात्रीनिमित्त मस्त कपडे घालून आम्ही आमच्या 9व्या दिवसाची सुरुवात केली. मंडळी, आधीच्या व्लॉगमध्ये आम्ही कुठे स्टे केलेलं हे दाखवणं बाकी राहिलेलं, तर चला बघूया. एकदम ऑथेंटिक डेझर्ट वाईप यायला आमचं स्टे होतं डेझर्ट टेंटमध्ये. आमचे सर्व टेंट दिसायला भारी आणि एस्थेटिक होतेच, पण ते वेल इक्विप्ड पण होते. म्हणजे तिकडे सर्व हव्या सुविधा अवेलेबल होत्या. आमच्या टेंटमध्येच भला मोठा बाथरूम आणि गरम पाणी देखील होतं. रात्री फंक्शनमध्ये जमून झाल्यावर या टेंटमध्ये खूप छान झोप आली. या मेमोरेबल नाईटवाल्या टेंटला अलविदा करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. तर मंडळी, आजचा आमचा पहिला स्पॉट होता, हो तुम्ही बरोबर वाचताय, कुलधारा. हा राजस्थानचा तोच गाव आहे जिकडे 200 वर्षाआधी 5000 पेक्षा जास्ती लोक राहायचे. पण एका रात्रीत हा गाव ओसड पडला. या गावात पालीवाल ब्राह्मणांचे 600 पेक्षा जास्ती घरं होती. इकडे एक सलीम सिंग नावाचा राजा होता. तो खूप जास्त जालिम आणि क्रूर होता. त्या क्रूर राजाला एक ब्राह्मण मुलगी आवडली होती आणि त्याला तिच्यासोबत जबरदस्ती विवाह करायचं होतं. पालीवाल ब्राह्मणांना हे कदापि मंजूर नव्हतं. त्यामुळे एका रात्रीत हजारो पालीवाल ब्राह्मण हा गाव सोडून गेले. कुठे गेले हे कोणालाच माहिती नाही. पण जाता जाता ते श्राप देऊन गेले की हा गावात त्यांच्यानंतर कोणच वस्ती करू शकणार नाही. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत हा पूर्ण गाव ओसाड आहे. अजूनसुद्धा सूर्योदयानंतर इकडे कोणा जायची परवानगी नाही. असं बोललं जातं की पालीवाल ब्राह्मणांची आत्मा अजून पण या गावात भटकते. दिल्लीचे फेमस गोस्ट फाइंडर गौरव तिवारी देखील इकडे येऊन गेलेत. त्यांना देखील इकडे खूप भयानक अनुभव आला आहे. कॅमेरा फुटला आणि बरंच काही झालं. या गावातून साधा दगड जरी नेलं तरी तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकतो असा श्राप आहे. हीच आहे ती त्या क्रूर राजाची हवेली. हाच आहे तो गावचा मंदिर जिकडे अजून पण रात्री घंटी वाजल्याचा आवाज येतो. एवढं सर्व असून सुद्धा आमची पब्लिक काय फोटो व्हिडिओ काढायची थांबली नाही. काय हा खतरनाक गाव बघून झाल्यावर आम्ही पुढे जाऊन जेवायसाठी थांबलो. उपासवाल्यांसाठी खास खिचडी बनवली होती. खाऊन झाल्यावर प्रवासात थोडा टाइमपास म्हणून आम्ही सर्व मिळून हौजी खेळलो. 51 4 14 14 1 4 14 8 8 88. चला पहिला पारितोषिक भेटला आहे, बघूया, पहिला चेक करू दे. काही वेळातच आम्ही आमच्या पुढच्या स्पॉटवर म्हणजेच बाबा रामदेवच्या समाधीच्या इकडे पोहोचलो. आकाशात काहीतरी उडताना बघून वाटलं पतंग असावी, पण नंतर कळलं कुठच्या तरी बाईची साडी उडून गेली होती. मंदिरात जास्ती गर्दी नव्हती. देवाच्या कृपेने आम्हाला आरती देखील भेटली. दर्शन एकदम छान झालं. मंदिराच्या परिसराचा आनंद घेत आणि स्वतःला टॅन होण्यापासून वाचवत गाडीत पोचल्यावर बघतोय तर काय, पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा, गाडा त्या घाटात गेला हे राडा. पाटलांचा बैलगाडा, गाडा त्या घाटात गेला हे राडा. पाटलांचा बैलगाडा, गाडा त्या घाटात गेला हे राडा. आतापर्यंतचा डान्स एकदम मस्त होता, पण नंतर ह्या बायकांचा डान्स बघून मला परत त्या कुलधारा गावचीच आठवण आली. असंच हसत नाचत प्रवास करत मध्ये आम्ही पेट्रोल भरायला थांबलो. माझ्या सिंबाची 1000-1200 मध्ये टाकी फुल होते, पण आमच्या बसची खरंच मेरीवाली अलग आहे. हा वाक्य मी माझ्या आयसीच्या बाबतीत नक्कीच बोलू शकतो. काही वेळ प्रवास करून झाल्यानंतर आम्ही जेवण करायसाठी थांबलो. आज आमच्याकडे थोडा फ्री वेळ होता, त्यामुळे आम्ही थोड्याशा स्पर्धा, थोडेसे गेम्स खेळलो. नाचत गाजत आणि मजा करत आम्ही संगीत विमानतळ खेळलो. बायकोवर एवढं प्रेम आहे की त्यांच्या बड्डेची पार्टी मितेश काकांनी सर्वांना दिली. महिलांच्या स्पर्धेत विजेता झालेल्यांना आम्ही बक्षीस देखील दिलं. सर्व सुविधा महिलांनाच नाही भेटल्या पाहिजे हे मनात ठेवून आम्ही पुरुषांच्या देखील स्पर्धा घेतल्या. सर्व पुरुष देखील एकदम मनापासून खेळले आणि खूप एन्जॉय केलं. आमच्या पुरुषांमध्ये खेळायला हे 2 कुत्रे देखील सामील झाले. पुरुषांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपले सुभाष आणि गुंजल जिंकले. त्यानंतर
बॉल इन द बकेट म्हणजेच बादलीत बॉल टाकण्याची स्पर्धा खेळलो. या स्पर्धेत आमचे बर्गे वहिनी आणि पुरुषांमध्ये आपले कांबळे काका आणि आपले आचारी महाराज विजयी झाले. यासोबतच आपला काल जो राजस्थानी ट्रेडिशनल प्रोग्राम झाला त्यामधले बेस्ट डान्सर्सला देखील अवॉर्ड देण्यात आले. त्यानंतर जेवण करून आणि बराच प्रवास करून रात्री 1 वाजता आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो. अशा प्रकारे आमचा 9वा दिवस देखील समाप्त झाला. चला मंडळी, बाय, गुड नाईट. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.